माहिती मी तुला तुला माझा मुलगा मानते ना, याचा रागच आहे या माणसाच्या मनात. हा राग मनात ठेवूनच मी एकटी असं बघून ना माझ्यावर हल्ला करायला माझ्या बेडरूम मध्ये घुसला. वेळी सत्यजित तिथे आलेलं म्हणून बरं झालं नाही, नाहीतर मी जिवंतच राहिले नसते. तू विचार सत्यजितला. सिमी बोलते ते खरं आहे. मी तिथे वेळेत पोहोचलो म्हणून, नाही तर अनर्थ ओढवला असता. मी पण बोलू शकतो, मला पण वेळेवरती कळलं म्हणून, नाहीतर माझ्या यशच्या बाबतीत अनर्थ घडला असता. विश्वजित तू शांत बस. तुला जे काय बोलायचंय ना ते आपण शांतपणे बसू आणि बोलू. नाही तुम्ही शांत बसा, पण मी शांत बसणारच नाहीये ना आता. काय करणार आहेस तू, काय करणार आहेस? आय एम कॉलिंग द पोलीस. जा बोला ना पोलिसांना, आणि कुणाला बोलव. ते यायच्या आधी ना तुला मी खलास करतो आणि मी जातो पोलिसात मारलं म्हणून सांगायला. यश, हे आता अति होतंय. मी ऐकून घेतोय, याचा अर्थ असा नाही हा कसाही वागेल आणि कसाही बोलेल. लक्षात ठेव, हात मलाही उचलता येतो. अरे लहानपणी कधी नाही उचलला जात, आता काय उचलला? शट अप. काय चाललंय तुमचं? हे घर आहे आपलं, आणि मला असं वाटत होतं की आपण एका कल्चर्ड घरात राहतो. हे कल्चर आहे आपलं. कोणी एकमेकांचं ऐकून घ्यायला तयारच नाहीये इकडे. फक्त ब्लेम करताय तुम्ही एकमेकांना. मला प्लीज शांतपणे कोणी सांगेल का की एक्झॅक्टली झालंय काय? पण त्याआधी काकूच्या अंगावर हात उचलून तू बरोबर नाही केलंस. प्लीज तिची माफी माग. माझं ऐकून तरी घे. जस्ट से सॉरी, गॉड डॅम इट. साधी माणूस पण नाही रे. मी तर म्हणतो तूच बोलव पोलिसांना आणि दे ताब्यात. ही घरातून गेली नंतरच आपल्या घराचं भलं होईल, नाही तर नाही होणार. हे बघ काका, ती कुठे जाईल की नाही मला माहित नाही, पण तू जर का तिची माफी मागितली नाहीस ना, तर मी मात्र हे घर सोडून नक्की निघून जाईन. यश, आय प्रॉमिस. शब्दाचा पक्का आहे काका. अजूनही वेळ गेलेली नाही. तू तिची माफी मागतोयस की मी? सॉरी. आता मला शांतपणे सांग काय झालंय. ही सारखी सांग दाखवते आणि बोलत असते ना तुझ्यावरती प्रेम आहे खूप म्हणून. सगळं खोट आहे, सगळं खोट आहे. ते माणसांवरती प्रेम करायचं का त्या पैशांवरती करायचं, ज्याचा त्याचा प्रश्न आहे रे. पण ही जर का तुझ्या जीवावरती उठत असेल ना तर नाही सोडणार आहे हिला मी. नाही खोट आहे. तुला माहिती ना, दारू पिऊन हा काही वाटेल ते बरळत असतो, तसंच आता बरळतोय. हा काही वाटेल ते बोलतोय रे. या बाबतीत सुद्धा मी सिम्मीच्याच बाजूने आहे. कारण तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते मला माहिती आहे. ज्यांचे डोळेच कधी उघडे नसतात त्यांना आईची माया काय कळणार. अरे डोळे बंद असले तरी कान आहे, शाबूत आहेत माझे कान. तू काहीही बोल रे, पण सिम्मी यशच्या बाबतीत कधीच असं काहीही करणार नाही. तुझा विश्वास नाही माझ्यावर? मी आता जे काय बोलले त्याच्यावर विश्वासच नाहीये का तुझा? मी खरं सांगते. अरे गॉड, मी काय करू की तुझा माझ्यावर विश्वास? इकडे यश, मी माझ्या पिकूच्या डोक्यावर हात ठेवून तुला हे सांगते, हा माणूस खोटं बोलतोय रे. आई आहे रे मी तुझी. माझ्या पिकूच्या जागी तू आहेस यार. कूल डाऊन. तू इकडे रिलॅक्स. हे जे आहे ते फक्त काकाचं मत आहे.
आमच्यापैकी कोणीही तुला असं काही म्हटलेलं नाही. नाही पण पण माझ्या मनात जर काही असतं ना तर मी माझ्या पिकूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली असती का? इट्स ओके काकू. काका जर का असं म्हणतोय तर आपण त्याला विचारूया तरी की त्याला असं का वाटतंय. बोल काका. तिने ऐकलं, मिथिलांनी सांगितलं मला. मिथिला काकू, काकाजी म्हणतोय ते खरंय. हे बघ काकू, आतापर्यंत इथे जे काही घडलं तू सगळं बघितलंयस. आता खरं खोटं काय हे फक्त तुझ्या बोलण्यावर ठरणार आहे. नाही काय नाही. छे छे, हे असं तुम्हाला कधीच काही बोललेले नाहीये. ए खोटाडे, तिथं रूम मध्ये सगळं सांगितलं ना मला. इथं ते सगळ्यांच्या समोर आणलं तर तू नाही म्हणून देते. आधी तुला एक पहिल्या याच्यामध्ये ना तुला तीच चूक करतो जी सिमी काकूच्या बाबतीत केलीस. मला वाटतं सगळ्यांचा एकमेकांच्या बाबतीत थोडा गैरसमज झालाय. नथिंग एल्स. सो लेट्स जस्ट से सॉरी. आपण एकमेकांची माफी मागूया आणि संपवून टाकूया हा विषय इकडेच. प्लीज, मी हात जोडतो. पाडलंच ना तोंडगाशी सगळ्यांच्या समोर. यालाच विश्वासघात म्हणतात. नेहमी असंच करत आलीस आयुष्यभर. तुझ्याबद्दल ना माझ्या मनात पहिल्यांदा राग होता. राग असं म्हणतात की ज्याच्यावरती आपला राग असतो, चिडचिड असते, ते ते त्याच्याबद्दल मनात कुठेतरी थोडस का विना प्रेम असतं, जागा असतं. आता तुझ्याबद्दल रागही येत नाही. कारण आता तू अस्तित्वातच नाहीस माझ्यासाठी. गुड बाय. पिकुचू, जा बेटा झोपायला.